श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 19 ऑगस्टला म्हणजे सोमवारी उद्या आलेली आहे नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन साजरे केले जाते. त्याचबरोबर या दिवशी तिसरा श्रावणी सोमवार देखील आहे. रक्षाबंधन हे आपण श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेला साजरं करत असतो. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. परंतु ही पौर्णिमा जी आहे तर ती श्रावणी सोमवारच्या दिवशी आलेली आहे. या दिवशी रक्षाबंधन देखील आहे आणि नारळी पौर्णिमा देखील आहे आणि सोमवार आहे. त्यामुळे या दिवशी खूप मोठा योग हा तयार झालेला आहे. हा दुर्मिळ योग हा तयार झालेला आहे. असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये जे काही शिवतत्व आहेत तर ते पृथ्वी तलावरती खूप जागृत अवस्थेमध्ये असतात. त्यातली त्यात उद्या सोमवारचा दिवस आहे आणि तिसरा श्रावणी सोमवार आहे. या दिवशी भगवान शिवशंकरांचे व्रत आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. त्या दिवशी भगवान शिवशंकरांबरोबर वरुण देवतेची पूजा देखील केली जाते. म्हणूनच कोळी लोक समुद्रामध्ये एक नारळ अर्पण करत असतात आणि वरुण देवतेची पूजा अर्चा करतात. या दिवशी व्रत देखील करतात. तर या दिवशी ते व्रत करतात, त्या व्रतामध्ये ते नारळाचा उपयोग करत असतात. यामुळे बघा, आपल्याला श्रावणी सोमवार तर असतोच, त्यामुळे आपल्याला ह्या व्रताचं फळ देखील प्राप्त होणार आहे. आणि म्हणून आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पूजेबरोबर काही उपाय देखील घरामध्ये करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर आपल्या जीवनामध्ये जे काही कष्ट अडचणी आहेत त्या तर संपून जातीलच. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये श्रीमंतीचा योग तयार होईल. तर घरामध्ये आपल्याला या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. ह्या झाडाचं जर आपण एक पान घरामध्ये घेऊन आलो तर करोडपती होण्याची आपली इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल. आपली कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला जन्मजन्मीचे दारिद्र्य जे आहे आपलं तर ते संपून जाईल. म्हणजेच काय तर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्स ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हे लिहायला विसरू नका. तर पहा, आपल्या जीवनामध्ये आपण खूप कष्ट आणि मेहनत करत असतो आणि आपल्या इच्छा पूर्ण करत असतो. परंतु बऱ्याच वेळा काय होतं, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु त्या आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. म्हणजेच काय की आपण खूप कष्टच करत राहतो परंतु आपल्याला योग्य मोबदला हा प्राप्त होत नाही. आणि त्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी बघा, असे काही उपाय असतात ना, विशिष्ट तिथींना करायचे असतात. हे उपाय जर आपण विशिष्ट तिथींना जर केले तर आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि आपल्या इच्छा ह्या पूर्ण होतात. त्यामुळे आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, सारखा पैसा हा खर्च होतोय. म्हणजे आर्थिक समस्या आपल्याला जाणवत आहेत. घरामध्ये पैसा हा टिकून राहत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि यामुळे आपण खूप कर्जामध्ये सुद्धा डुबलो गेलो आहोत. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी जर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल किंवा आपल्याला कुणीतरी दोष लावलेले असतील घरामध्ये किंवा आपल्या कुंडलीमध्ये दोष तयार झालेले असतील तर आपल्या घरामध्ये कितीही आपण कष्ट मेहनत केली तरीसुद्धा आपल्या कष्टाला मेहनतीला जे काही मोबदला जो आहे तर तो योग्य मिळत नाही. आणि त्याचबरोबर आपण कोणतेही काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही. तर पहा, अशा पद्धतीने ह्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, सर्वात अगोदर उद्या रक्षाबंधन आहे, नारळी पौर्णिमा आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या घराची पूर्ण स्वच्छता करायची आहे. आपलं देवघर आपल्याला स्वच्छ करायचं आहे. त्याचबरोबर आपण उद्या फरशी पुसणार आहोत तर त्या फरशीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद, मीठ, गोमित्र यासारख्या गोष्टी टाकून फरशी ही पुसायची आहे. आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. त्याचबरोबर आपला मुख्य दरवाजा आहे तो व्यवस्थित पुसून घेऊन त्यावरती हळदीच्या साह्याने स्वास्तिक काढायचं आहे. त्याची विधिवत पूजा अर्चा करायची आहे. अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी देखील आपल्याला करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला जो उपाय आहे तर तो करायचा आहे.
तर पहा, सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर दिवसभरामध्ये हा उपाय आपल्याला करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपल्याला हा उपाय सकाळीच करायचा आहे. तर तुम्ही सकाळी 12 वाजायच्या अगोदर हा उपाय करायचा आहे. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे, तर उद्या आपल्याला पांढऱ्या रुईचं एक पान जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे. आता पहा, जर तुम्हाला उद्या सकाळी एवढ्या लवकर या सर्व गोष्टी करणं शक्य नसेल, म्हणजे हे पान घरी घेऊन येणं शक्य नसेल, तर तुम्ही आजच हे पान घरी घेऊन येऊ शकता. पांढऱ्या रुईच्या मुळांमध्ये गणपती बाप्पांचा वास असतो. या झाडामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. त्याचबरोबर या झाडांच्या पानामध्ये त्यामध्ये भगवान शिवशंकरांचा निवास असतो. तर अशा पद्धतीने हे एक पान जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे. तर पहा, हा उपाय जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्हाला 8च्या अगोदरच करायचा आहे. जर शक्य नसेल तर 12 वाजेपर्यंत केला तरी चालेल. परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की हा उपाय आपण सकाळी 8च्या आत करू शकू. कारण सूर्यदेवांना हे रुईचं झाड जे आहे ते अतिशय प्रिय आहे आणि सूर्योदयाबरोबरच आपण जर हा उपाय केला तर याचं फळ आपल्याला हे अधिक पटीने भेटू शकतं. तर पहा, आपल्याला हा उपाय करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये जायचं आहे. देवघरामध्ये आसन टाकून बसायचं आहे. देवघरातील दिवा, धूप, अगरबत्ती प्रज्वलित करायचे आहे आणि नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक लाल पेन लागणार आहे. लाल पेन आपल्याला घ्यायचा आहे. आता हे पान आपण घेतल्यानंतर ह्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. जी काही तुमची इच्छा आहे, घरामधील समस्या असतील किंवा मग तुम्हाला नोकरी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी किंवा घराची प्रगती होण्यासाठी जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे. आता नोकरी संदर्भात असेल तर नोकरी प्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती संबंधात असेल तर लक्ष्मी प्राप्ती असं आपल्याला लिहायचं. त्यानंतर त्या पानावरती तुमचं नाव देखील तुम्हाला लिहायचं आहे आणि हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. तर पहा, हे पान तुम्हाला कसं ठेवायचं आहे, तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हे पान ठेवायचं आहे. तुम्हाला 108 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं पठण करायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकमचं पठण देखील तुम्हाला करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकमचं तुम्ही 1 वेळा पठण करू शकता. त्याचबरोबर 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. आता हे सर्व पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी देखील चालेल. तर यानंतर काय करायचं आहे, तर यानंतर तुम्हाला थोड्या वेळ ते पान तसंच ठेवायचं आहे. त्यानंतर लाल कलरच्या कपड्यामध्ये हे पान तुम्हाला बांधायचं आहे. आता बघा, तुम्ही ज्या झाडाचं हे पान घेऊन आलेला आहात तर त्या झाडापाशी तुम्हाला जायचं आहे. त्या झाडापाशी गेल्यानंतर त्या झाडाच्या खाली तुम्हाला थोडासा खड्डा घ्यायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये हे पान जे आहे तर ते तुम्हाला पुरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला थोडंसं पाणी तिथे अर्पण करायचं आहे आणि परत एकदा तुम्हाला तिथे हात जोडून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. तर हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायसाठी जर पान लागत असेल तर ते तुम्ही आजच्या दिवशी जरी घेऊन आला तरीसुद्धा चालेल. तर पहा, जो काही उपाय तुम्ही करणार आहे तो अगदी श्रद्धेने आणि भावनेने करा. हा उपाय तुम्ही श्रद्धेने आणि भावनेने जर केला तर त्याचे फळ हे तुम्हाला सकारात्मक मिळेल. अशा पद्धतीने असा हा एक उपाय उद्याच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.